1 2 3। तो नमस्कार मित्रांनो मेरे व्लॉग में, और विषय ऐसा है कि ये वीडियो एकदम किंचित मोजके क्षणों का रहेगा। और ऐसा है कि मैं रियल लाइफ छोड़ के रियल लाइफ में दोस्तों के साथ मजा करने के हिसाब से गया। तो कलसूबाई ट्रैक द मोस्ट हाईएस्ट पीक ऑफ द माउंटेन ऑफ द वर्ल्ड इन द महाराष्ट्र। सो मैं थोड़ा मेमोरीज, मतलब ये कैमरा वैमरा शूटिंग बीटिंग के नाद में मैं टाइम वेस्ट न करते हुए उनके साथ मजे किए मैंने। जितना है वो जो उसमें मजा करो, उसमें इन्फॉर्मेटिव वीडियो रहेगा, मतलब कैसे जाने का, किधर से गए थे हम लोग वगैरह, कितना कॉस्टिंग रहेगा, वो सब इन्फॉर्मेटिव रहेगा। और थोड़े बहुत मजे के क्षण रहेंगे ना बबड़ी, देखो मजा करो। चुम्मेश्वर व्लॉग मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो। सारी उम्र मैं जो कर जा बड़े आ रहा। तू इधर से वाक्य क्यों भग रहा है रे? तो अभी क्या घुसके बघू। तू मेरे व्लॉग में भागीदार मत हो। 5:56 डोंबिवलीवरून ट्रेन पकडली। कितने बजे पोहोचे? 8:20। अरे बोचा करा 8ला 5 मिनिटं असताना काय 8ला काय पोचे कसारापासून ते इको बिको ते सगळं बनवणं का ते 2000 रुपये मागतात पर व्हेकलला। 7 8 15 लोक बसले तरी बस भेटते। कितना बजे अभी कितना बजे बस काय? 8:45ची बस भेटते। त्याच्यामध्ये 70 रुपये सीट आहे काहीतरी। 70 रुपये अजून तिकीट टीसी आला नाही। हा बस येऊन थांबते 8 सव्वा 8 वाजता। डायरेक्ट 9 वाजता सुटते। मस्त येऊन बसा, बोचा टेकवा आणि गरम करा आणि डायरेक्ट वारी बाबाला पोचा। बारी अंडरग्राउंड बेस विलेज आहे। बारीला पोचा, तिकडनं ट्रेक चालू करू। अर्धा तास हुआ मित्रो मैत्रिणो। ए चमडी काहीतरी काम धंदे कर ना, ब्लॉगिंग करतोय। ये कौन है? अर्धा तास हुआ मित्रों, अब तक बस काढ़ा नहीं है। 9 बजने को 5 मिनट बाकी है। इधर मेरा भी शक्ल दिखा, काम धंदा नाही करा। शिव्या घाणेरडी लोक आहेत आणि साले चालले ट्रेकिंगला दलिंद्रे। बस अख्खी खाली होती गाईज। आता 2 मिनिटं म्हणजे बस आता चालू झाली। फक्त चावी सर चालू केले आणि कचकन बस भरली बघा पूर्ण। आता आपण एक स्लोगन बोलूया, वारी बाबा की जय, वारी बाबा की तुझं कोण वारी बाबा? कलसूबाईचं बेस विलेज आहे, बारी गाव असं काहीतरी, म्हणून वारी बाबा की लसका पाणी वाटत, लसका पाणी वाटत। हाय गाईस, बारी को पोहोचलो आणि ते चाय बी सगळं पिलं आणि तुम्हाला आता स्मगलर्स दाखवतो एक गँग। सबवे सब मेकअप पेंटर द बबडी। ये आयटम घ्या चमडी। वन स्मगलर ही प्रेग्नेंट आहे सध्या। त्यामुळे एन्जॉय करा जास्तीत जास्त, लोकांना त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या। मी पण तुमच्यावर प्रवास करून आलोय, रायगडवरून आलो। मी पण आलो मॉर्निंगला, तुम्हाला कुठेतरी भेटणारच मी सकाळी। चेहरा लक्षात ठेवा मला। छत्रपती शिवाजी महाराज की ये थांबो रे, मला एकटा मत सोडो। हाँ यस, विषय ऐसा है कि रात्रि के 11:30 बजे और 11:30 वाजता व्लॉग चालू किया है। फुल कालो के, बट हम लोग को नीचे इंस्ट्रक्शन दिया है कि गांव में गांव गोंगाट मत करो, मतलब घोषणा बिषणा देते ना, चिल्लाते जय शिवाजी महाराज की जय, म्हणजे आवाज नको करू, चुपचाप चढा। तर रात्रीचे करतायत तर मी पण हलू बोलतोय आणि सुरक्षित ट्रेक करा। आम्ही खाणं पिणं सगळं फुल लोडेड आहे, बॅग एकदम असं कच्चून भरले। तर जेवायला बसलो तरी 2 तास पुन्हा संपवायला लागेल असं बनलंय। देवा काळजी, ठीक आहे पुढे बघू करायच्या पुढे। आणि माझं चॅलेंज आहे की मी असं बनियनवरच चढणार वर, पण किती पण थंडी असू दे काही असू दे, बघू ट्राय। पण तुझी उडी तर मायात आता
बॅकअप रे बॅकअप ते तुझं बोलला आता घालतोय नाही अंदर घेऊ अरे रात्री के परफेक्ट 12 वाजले आणि परफेक्ट 12 वाजता गणपती बाप्पांचे दर्शन झाले आणि दिवा बघा अजून जळतोय. गॉड गॉड बाप्पा लव यू. गाइस तुमको लगता रहेगा ना कि ऐसा विचार आया रहेगा कि नाइट ट्रैक यार सरल चलना रहेगा. मैंने चौपाट में बांध एक तो काला है मैं दिखता नहीं है. हाँ एवढा मत अरे रस्ता तर दिसू दे पुढे. अरे ये तो आगे अरे विषय ऐसे पुढे देखो तू गाइस केवढा कालोख आहे. म्हणजे कालोख म्हणजे पूर्ण कालोखीच आहे. चंद्र का उजेड भी नहीं पड़ता है जमीन पे. तो टॉर्च आणा भाई आपला मोबाईलची चार्जिंग ठेवा टॉर्चसाठी. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप टाइम जातो मग त्याचं चार्जिंग संपवू नका. ट्रेनमध्ये 1.5 तास डोंबिवलीवरून येत असाल तर तिकडनं बसमध्ये 2 तास. त्या पोरीबिरीच्या दादांची याला चार्जिंग नका घालव रे एवढी. बाकी इकडे थंडी बिंड एवढं काय वाजत नाही बोलता. हे बघा मी तर बॉडीला असे बाकी सगळ्यांनी थंडी बिंड ही बघा नागटी. बाकी काय नाही मजाच आहे. फक्त एवढं आहे की जरा सांभाळून चढा रे बापडे. इकडे चकवा बिपका लागतो. जोपर्यंत गाव आहे ना तोपर्यंत गाववाली माणसं म्हणजे सांगतात रस्ता कोण ना कोण भेटेल तुम्हाला. कोणत्या तर वळणावर कोण ना कोण एक आजी बिजी बाबा वगैरे भेटतात. म्हणजे खरंच आजी असतील का नाही आम्हाला हा ते पण नाही माहिती आम्हाला. रस्ता सांगणार कोण आहे ते पण नाही माहिती. तिकडे भेटतात पूर्ण रस्ता सुमसाम. आणि गावामध्ये कोणत्याही घरासमोर तुम्ही तर बघाल ना एवढा जरी आवाज केला ना कोणत्या ना कोणत्या खिडकीतनं कोण ना कोण वाकून बघेल. कोण ना कोण वाकून बघेल. हे आज आम्ही ऑब्झर्व केलंय. काय त्यांना त्रास होत असेल लोकांना वगैरे म्हणजे काहीतरी असेल म्हणून ते असे लक्ष ठेवतात. बाकी आहे कळसुबाई खूप टफ आहे बोलतात. आता तर सुरुवात केली पुढे जाऊन बघू सांगतो किती टफ. अच्छा गावात हे बघा पडलो असतो बबडी बाबा. हे पूर्ण ब्लड तर लागतंय. ए पप्पू काय पाहिजे मला मम्मा दे रे त्याला खिलो. जा तू ग्लव्स घालून. काय पाहिजे सगळे चिल आउट द वाइब्स विथ दिस विलेज ऑफ सिटी अपॉन दिस सिटी. दिस विलेज नेम इज क्या क्या था रे बारी बारी बाबा की जय. जरा चिलआउट करता करता हलू हलू बसता बसता नाश्ता बिष्टा करता पोट भरता सगळं करता देव सगळा बघता करता करता अरे ओ ज्यादा हो रहा है. फिर आता चढणार पण एवढं काय वाटत नाही. गरमी गरम गरमच वाटते कारण की अंग शेकोटलाय जरासं. बाकी बाकी अरे मी चमकतो. आय नो रे सबको पता है मी केवढा चिकना आहे हो. बाकी वरती चढल्यावर मी तुम्हाला दाखवतोय सगळा. बाकी लाइटिंग बघा सिटीची गावची सॉरी दिखेगा रे. लाइटिंग दिख रहा है क्या बादशाह लग रहा है. सर काय माइंड दिस इन्स्ट्रक्शन गाईस सो सिरियस. इकडे खूप सिरियसली याला पालन केलं जातं. नाही तर इकडचे गाव रहिवासी जे वरचे आहेत त्यांना ते खूप म्हणजे ऍक्शन घेतात असं काहीतरी विषय आहे. इकडचे बोलत होते वाचून घे पाहिजे तर पॉज करा. मी इकडे तरी 10 सेकंड होल्ड करून ठेवीन. पण हे काय विवाहित महिलांनी मंदिरात प्रवेश करून काय सीन काय माहिती. ठीक आहे बघा. जय शिवराय. कोण परब रे परब शांत दगडू शांताराम परब. मावशीचा पोऱ्या ते होतं कॅमेराला सारांगे 14व्या टेक तू 14 वेळा सारंगे बोललाय. घरी आला होता. It's a take of 14th and we are at the upper. We are at the top end. काय? बोल. We are at the top end of the Maharashtra highest peak. And we just want to relax here and chill out the vibes the baby. हा ना. आणि आम्ही जरा 3 वाजता पोहोचलो. 11:30ला चालू केलेला. 3.5चा त्रास 3.5 तास
3:30 त्रास. हा 11:30 चालू केलेला, 3ला खपला. आता जेवतोय, जेवण पण खपला. टेक घेता घेता जेवण संपलं, पण टेक काय परफेक्ट येत नाही. युट्यूबर नाही बन सकता. मी मुंबई नाही जाऊ शकत म्हणून इकडे आलो. म्हणून डोंबिवलीत राहतो. अजिबात थंडी नाही. रात्रीचे किती वाजतायत? 3:30 वाजतात. अजिबात थंडी नाही. 10 डिग्री सेल्सिअस. फक्त 10 डिग्री सेल्सिअस आहे. अरे हाय कुठे ते सांग. कुठे? कळसुबाईच्या सगळ्यात टॉप पोस्टवर आहे आम्ही. पगार 10 लाख आहे. बोल आता. थंडी वाजते नको ना. जागा करून सारंगे. रात्री के 4 किती वाजले? 4:30 वाजेपासून आम्ही जागा पकडून ठेवली इकडनं सूर्यास्त बघायला. आता बंगू आपण. अरे आमची अवस्था बघा, बिलकुल थंडी ना. तुला थंडी वाजते? नाही मला पण नाही. सारंगे 6:15. सनराइज इज कमिंग सून अँड हिटनेस इज कमिंग राइज. व्हेरी हॉटेस्ट, व्हेरी व्हेरी क्यूटेस्ट, व्हेरी क्यूटेस्ट 6:15. क्यूटेस्ट 6:15. द वंडरलाइन व्हेरी अगेन्स्ट इन कोपर. काय ते खोबऱ्याला काय करवंटी नाग. नाइस. क्या बात करते हैं यार. Finally the moment begin for what we are waiting for so long. The sunrise moment is so beautiful, so just watch and enjoy with my pawpaws. अरे माझे सबस्क्रायबर्स आहेत सगळे. बसा. खाली बस. अरे माझे सबस्क्रायबर्स आहेत रे. थँक्यू माझे सबस्क्रायबर्स. अरे भाई हा काय विषय. ते सनराइज बघायला एवढी लोक भाई, एवढी पॉप्युलरिटी माझ्या युट्यूब याच्यावर असती ना भाई, एवढी जण सगळ्यांना सांगू का सबस्क्राईब करायला. पण एक असं स्वप्न पण होतं की अशी सनराईज ना असं म्हणजे कोणत्या लाईफ पार्टनर सोबत बघायचं वगैरे. पण दुसरं स्वप्न ते फक्त दुसरं स्वप्न पूर्ण झालं की मित्रांसोबत बसून म्हणजे असं सगळं बघणं वगैरे. आज इमोशनल डे पण आहे. असं काय सगळं नवीन काय बघायला भेटत. तुम्ही साले कुत्र्यांनो, इकडे तुम्ही व्ह्यू बघायला आलेत, ट्रेक करायला आलेत की काय पोरी बघायला आलेत? लाज वाटली पाहिजे तुम्हाला कुत्र्यांनो. अरे तरी तेच बघतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. व्ह्यू बघा रे. हे बघा, हे नॉट दिस. सी माय चॅनल और दीट निसर्ग. ओमके एकदा बघून घ्या चला. थांब, माझ्या प्रेक्षकांना निसर्ग तर बघू दे. इट्स अ व्हेरी वंडरफुल व्हेरी ब्युटिफुल. निसर्ग तुम्ही बघू शकता. रात्रीचं एवढं काही दिसत नव्हतं. पाणी बिनी हे चढण बिडण हे दगडी बिगडी एवढी पब्लिक पण नव्हती रात्री. आता खूप पब्लिक, खूप पोरी आम्ही बघत करण्यापर्यंत खूप पोरी दिसतात इकडे. म्हणजे आहे एक जल्लोष आहे. पोरी पण एवढं वरपर्यंत आलेत म्हणजे आहे ताकद, आहे रुतबा आहे आजकालच्या पोरींमध्ये. पण मजा आहे भाई. या एकदा तरी कळसुबाईला या. मजा तर आहे. फक्त इकडे एवढं की संरक्षण निरखा काय म्हणतात त्याला, संरक्षण निरखा
बाकी सगळं काय नाही, मजा बिजा आहे, तुम्ही सतर्क राहा बस. एकमेकांची काळजी घ्या. चक्कर बिक्कर आली तर डायरेक्ट पडू नका, झोपा कुठेतरी. ठीक आहे, इट्स ओके, बाय बाय. बघा गाईस, कळसुबाईचा एकदम बच्चा घजलेला विकेंड. आम्ही तिकडनं इकडं म्हणजे इकडे तर ऑफ रोड म्हणजे दुसऱ्यावर रस्ता, तिकडनं दुसरं खाली झालं, तिकडनं रस्ता. आम्ही इकडनं इकडे आलो आणि इकडे मस्त सेक्सी असे फोटोशूट केले. इंस्टाग्रामवर बघायला भेटतील तुम्हाला, इंस्टाग्राम जाऊ फॉलो करा. बाकी आता उतरते घरी जाणार आहे, असं विषय बघू. तुम्हाला काय दाखवत असेल तर दाखवतो, कारण की आम्ही रात्री काय बघितलं नाही, पण आता दिवसातलं जे बघायला भेटेल ते दाखवेन. ब्लॉग संपवेन आणि तुम्हाला बहुतेक तर मजा आली असेल. छोटूसा मोठासा ब्लॉग होता. ओके. बाकी गोव्याचं तर अपेक्षा ठेवू नका पार्ट 2चा, कारण की मी लवकरच टाकणार असं वाटत नाही मला. बघू नंतर. वेट फॉर इट, सबस्क्राईब इट. नाही दाखवायचं आहे चालेल, फेमसाठी काय मागे मागे लागतात लुक्के झाले. ये देखो गाइस, इधर लांब लांब तो कितना स्पष्टीकरण में सब दिखता है. ये नहीं दिखाना था मेरे को. ये ताम. ये देखो, पोल्यूशन लेस वर्ल्ड, इट मीन्स इट्स द वन ऑफ द हेवन. थांब रे कैमरा साला. ये देखो गाइस, ये हरामखोर साला मेरा कैमरा फिर. गाइस, रात्री एकदम मोकला मोकला था. दिवस में गर्दी बघो कितनी है. ननी? お前はもう死んでいる。You don't try this at home guys. Hope so you enjoy the videos guys. आज के लिए सिर्फ इतना ही, और ऐसे क्रीन वीडियोस देखना रहेगा तो ये क्लिप देखने के बाद बाकी के मेरे चैनल के वीडियोस बघो गाइस. मस्त मजा आएगा. पिच पिली 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 टिम्ब. The super ninjas we are talking about, that we are loving inside me. God, it's okay. This is the point. कैसा लगा boys? Maybe you like it, watch it, subscribe it.